राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंध्र प्रदेशमध्ये आहेत। आंध्र प्रदेशच्या तिरुपती दौऱ्यावर आहेत। आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित असतील। त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिरुमाला मंदिरात पारंपरिक पोशाखात दाखल झालेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मी सध्या आंध्र प्रदेश तिरुपती येथील तिरुमाला मंदिराजवळ आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते नुकतेच दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहू शकतो। खरं तर आंध्र प्रदेश तिरुपती येथे आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद जी आहे ती पार पडत आणि या मंदिर परिषदेसाठी 3 राज्यांचे मुख्यमंत्री आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। त्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आजपासून या संपूर्ण परिषदेला जी आहे ती सुरुवात झाली आहे। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे मंत्री आशिष शेलार सोबतच आमदार प्रसाद दार आणि आमदार प्रवीण दरेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळतात। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 3 दिवस ही संपूर्ण परिषद जी आहे ती आंध्र प्रदेश तिरुपती या ठिकाणी चालणार आणि त्यासाठीच आजचा हा पहिला दिवस असणार आहे। पहिला दिवस जो आहे तो उद्घाटनाचा प्रारंभाचा असणार आहे। याच पार्श्वभूमीवर तिन्ही मुख्यमंत्री एका मंचावर आणि एनडीएतील हे महत्त्वाचे नेते एका मंचावर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे राजकीय वर्तुळ सुद्धा या ठिकाणी राजकीय चर्चा सुद्धा आज तिरुपती या ठिकाणी घडू शकतात, कारण की आता नुकतेच देवेंद्र फडणवीस जे ते दर्शनाला गेलेले आहेत। 4 वाजता जो आहे तो संपूर्ण उद्घाटनाचा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे मधला काळ जो आहे तो फडणवीस आणि चंद्रबाबू नायडू यांच्या गप्पांचा असणार। त्यामुळे या गप्पांमध्ये नेमकी एनडीएची रणनीती ठरणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।